लातूर 20 मुंबई 13. विरुजी मुंबई संघाचे जे कोच आहेत मोरे ते आमच्या बदलापूरच्या व्हॉलीबॉल टुर्नामेंटचे 17 वर्षाचे साक्षीदार आहेत. प्रत्येक टुर्नामेंटला ते या ठिकाणी चांगलं खेळाडू म्हणून त्यापासून ते खेळत आलेत आणि आज स्वतः कोचिंगच्या भूमिकेमध्ये आणि आसिफ सर हे देखील स्वतः त्याचे एक साक्षीदार आहेत. हे सांगलीकडून रिप्रेझेंट करतात. 14-20. 14-20. सर आतापर्यंतचं जर या छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं एक जर रूप पाहिलं आपण तर अंडर 21 मध्ये लातूरला काही कामगिरी चांगली बजावता आली नाही. अंडर 18 मध्ये तृतीय क्रमांक लातूरचा होता. अंडर 18 मुलांमध्ये पण तृतीय क्रमांक लातूरचा आला होता. त्यामुळे आज जर इथून लातूर जिंकून गेली अंडर 21 मध्ये तर नक्कीच हे यश जे संपादन करतील ते पुढे जाताना या सगळ्या संघांना प्रोत्साहन वाढवणारी गोष्ट नक्की असेल. या लातूर संघाकडनं खूप शिकण्यासारखं आहे कारण की त्यांचं जे प्लॅनिंग आहे आणि जी ताकद आहे जी शक्ती आहे ती अतिशय योग्य ठिकाणी वापरतात आणि शोधून शोधून टप्पा मारतायत. अगदी खरं आहे. कारण कसं आहे आज जे अंडर 18 खेळत आहेत उद्या जाऊन ते अंडर 21ला प्रतिनिधित्व करणार आहे स्वतःचं आणि मग एकदा का तुमचा संघ जिंकला विजेतेपद आलं की नंतर मग तुमच्या पुढच्या खेळणाऱ्या खेळाडूंना सुद्धा त्यांचं पण मनोबल वाढतं की आम्ही एका अशा चषकाचे मानकरी आहोत जिथे आम्ही विजेतेपद पटकावलं होतं. पण अजूनही सामना संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. क्या बात है, क्या बात है. अतिशय चोरटा असा पॉईंट घेतला जर्सी नंबर 7 आणि ताकदीच्या बळावर नाही तर युक्तीच्या बळावर त्यांनी हा पॉईंट घेतलेला आहे. मुंबईचा आवाज येत नाहीये. लातूर 22 मुंबई 16. मुंबईचा आवाज जरा प्रेक्षकांमधनं कमी येतो. जरा एकदा त्यांना चिअर अप करा. मुंबई कुठेतरी आपलं मनोबल त्यांचं खचलेलं दिसतंय. मुंबई हळूहळू का होईना जवळ जाण्याचा प्रयत्न करते. लातूर आतापर्यंत आघाडीवरती आहे पण मुंबई कमी नाहीये. ते दाखवते की आम्ही सुद्धा पुढे येऊ शकतो. परंतु विनीतजी मुंबईच्या मुली ह्या काही कमी नव्हत्या. अंडर 21 यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषकावर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. येते येते मुंबई जवळ येते. त्यांचं टार्गेट नक्कीच अचीव करतील. फक्त 4चा डिफरन्स मगाशी बघितलं असेल तर 8चा डिफरन्स होता आणि तो 4ने थेट कमी करून आता 4च्या डिफरन्समध्ये मुंबई 18 लातूर 22. चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न. लवली स्मॅश डिअर. क्या बात आहे. एक पॉईंटची भर. आता तरी बघता लातूर फक्त 2 पॉइंट दूर आहे मॅच विनसाठी. अगदीच त्या चषकावरती आपलं नाव रोवण्यासाठी. आणि आयुष्यात सर एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली की तुमच्या
आयुष्यात काहीही घडो, आयुष्यभर तुम्हाला पहिला विजेता कोण हे नेहमी आठवतं, दुसरा नाही आठवत कधी. नक्कीच नक्कीच. आता मात्र त्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे लातूरची. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा सामना जर लातूरने जिंकला तर त्यांची ही विजयाची हॅट्रिक आहे. सलग 3 वेळा छत्रपती शिवाजी महाराज या चषकावर नाव कोरण्याचं लातूरची ही हॅट्रिक असणार आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एका शेवटच्या पॉईंटसाठी. प्रेक्षकांनो, या स्पर्धेचा, या टुर्नामेंटचा हा शेवटचा पॉईंट आहे. पण तरीही मुंबईला अजूनही ती किमया साधणं फार गरजेचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. शेवटचा पॉइंट, या स्पर्धेचा हा शेवटचा पॉइंट असू शकतो किंवा नाही, हे या सामन्यात कळेल. कडक कडक शॉट, क्या बात आहे. कडक स्मॅश होता इथे. कमबॅक होतोय, कमबॅक होतोय. आपण कितीही शेवटच्या पॉइंटची अपेक्षा केली तरी अजून सामना हरला नाहीये, सामना संपला नाहीये. विनीतजी, जर्सी नंबर 11चं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की अतिशय उत्कृष्ट असा त्यांनी डाय मारला होता, परंतु अयशस्वी. आणि विजेतेपद क्या लातूरच्या दिशेने. छत्रपती शिवाजी महाराज या चषकावर नक्कीच निर्विवादपणे आपल्या ताकदीच्या बळावर, आपल्या युक्तीच्या बळावर, आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. लातूर या संघाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अगदी मनापासून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर उपविजेते मुंबई संघाचं देखील आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन, अभिनंदन लातूर विभाग, अभिनंदन. अगदीच त्या मुंबईच्या वडापावरती भारी पडलेलं आहे आज हुरडा, आणि आज हुरडा पार्टी जोरदार आहे. खूपच सुंदर. या स्पर्धेनिमित्ताने आमच्या बदलापूरकरांना एक स्पर्धेची एक चांगली मेजवानी आम्हाला या ठिकाणी मिळाली, आणि या खेळाडूंमुळे खऱ्या अर्थाने व्हॉलीबॉल हा खेळ कसा आहे, कशा पद्धतीने खेळला जातो, हे या मुलांनी या ठिकाणी प्रत्यक्ष मैदानात दाखवून दिलं. त्यामुळे या सर्व खेळाडूंचं, स्पर्धकांचं, त्यांचे कोचेस, रेफरी वर्गाचे, सर्व संघटनेचे, पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, कुलगाव बदलापूर नगर परिषद असेल, क्रीडा संचालनालय असेल, आमचं आविष्कार क्रीडा मंडळ असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचं या ठिकाणी मी खरं मनापासून त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आज लातूरने पुन्हा एकदा दाखवून दिले की आम्ही एकदा जिंकलो, दोनदा जिंकलो, हे काही फक्त असंच चंद्र तारे तोडून आणायची शक्यता नाहीये, तर आम्ही तिसऱ्यांदा जिंकून हॅट्रिक साधू शकतो आणि ती किमया साधू शकतो, हे मात्र त्यांनी दाखवून दिलंय. हॅट्रिक साधलेली आहे लातूर विभागाने. हॅलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर संभाजी महाराज की हर हर. भारत माता की वंदे. जय लातूर. चला तर लगेचच आपण वळूया पारितोषिकांच्या दिशेने. तृतीय क्रमांक कोल्हापूर विभाग, तृतीय क्रमांक